आणि आज या कथेला उपस्थित मान्यवर कथेला प्रारंभ करण्यापूर्वी गुरुवर्य सुधाकर महाराज इंगळे यांच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुवर्य अनंत बापू इंगळे यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करून गुरुवर्य संगीत अलंकार प्रभाकर महाराज कला नागचौधरी महाराज क्रांतिकार यांच्याही चरणी विनम्र भावाने वंदन करून आमचे प्रवीण महाराज कुलकर्णी असतील, आदर्श महाराज इंगळे असतील, बापू असतील, वैभव असतील, सर्वांच्या चरणी व सर्व श्रोते वर्गाच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करून चरित्र कथनाला प्रारंभ करू. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र आपण बघतो. यामध्ये पहिल्या दिवशी आपण चरित्राच्या प्रसंगी पहिल्या दिवशी आपण तुकोबरायांची वंशावळ पाहिली. तुकाराम महाराजांच्या 8 पिढीचा विचार आपण पहिल्या दिवशी केला. दुसऱ्या दिवशी आपण तुकोबराय थोडेसे मोठे झालेले पाहिले आणि प्रपंचाला संसार करायला लागलेले आपण आपल्या चरित्र कथनामध्ये पाहिलं. आता खरं तर आपल्याला चरित्र कथनाला दिवस कमी पडले, पण तरी सुद्धा आपण धावते प्रयत्न करू की चरित्र कथन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मग माझ्याकडे काही मंडळाने तुम्ही सांगितलं की महाराज उद्या 10 पर्यंत काय करूया. मी म्हटलं काहीच नाही, आता उद्या आपल्याला काला समाप्ती आहे. आजचा दिवस म्हणजे आपला उपांत दिवसाची सेवा आहे. आज उपांत दिवस म्हणजे मागणीचा दिवस आहे आणि आज मागणी करून उद्या मात्र काला करायचा आणि आपल्याला आपल्या घराकडे प्रस्थान करायचं. पण काही मंडळींचं एवढं जड अंतकरण झाले महाराज की आता माघारी जायचंय का, काय जायचंय का नाही, जायचंय का नाही. येताना एक भाव होता आणि आता जाताना एक वेगळा भाव निर्माण झाले. महाराज सोडून माघारी जाऊ वाटत नाही. तुकोबरायांना मस्त डोंगरावर राहावं, तुकोबरायांची सेवा करावी अशी भावना मनामध्ये प्रत्येकाची निर्माण झाली. प्रत्येक जण का मला आता मगाशी एक जण आलं म्हणे नाही महाराज आता चरित्र काय आज संपूर्ण काही काम करा. उद्या जर 10 ते 12 कीर्तन असेल ना, आपण चरित्र करून उद्या 8 ला चालू करून 10 ला चरित्र संपून 10 वाजता काला करून नाही, पण 10 ते 12 कालेच कीर्तन करू. एक जण आलं तर मी म्हटलं का हो मी दादाला पुन्हा विचारतो आणि मग आपण निर्णय घेऊया. पहिल्या दिवशी आपण चरित्र पिढीचं मांडलं. तुकोबरायांच्या 8 पिढीचं वर्णन आपण पाहिलं. दुसऱ्या दिवशी तुकोबराय पनवेल भागामध्ये मिरच्या वगैरे विकायला गेले आणि आता आपल्याला या चरित्र चिंतनामध्ये आज पनवेल वरून बाजार विकला, परंतु आता तुकाराम महाराजांनी जिजाबाईंनी विचार केला. जिजाबाईंनी सांगितलं तुकाराम महाराजांना की तुम्ही बाजाराला गेले खरं आहे, परंतु येताना काही तुम्ही बऱ्यापैकी एकही रुपया सोबत आणला नाही. आता काय करा म्हणे, मी माझी पत घाण ठेवते म्हणे पत, आणि पत घाण ठेवून जिजाबाईंनी 200 रुपये आणले. महाराज किती त्याला 200 रुपये त्यांनी त्यावेळेस आणले आणि ते पत घाण ठेवून 200 रुपये आणले. तुकाराम महाराजांना दिलं. हे पैसे घ्या, एक काम करा, बालेघाटामध्ये विकायला जा, काहीतरी बाजार खरेदी करा आणि खरेदी केलेला बाजार बालेघाटामध्ये विकायचा. बालेघाट म्हणजे समजलं का, जे आताचं बीड शहर बसलेलं आहे त्या बीड शहराला बालेघाट म्हणतात. म्हणजे पूर्वीचं नाव आहे ते बालेघाट. आणि ठरल्याप्रमाणे तुकोबरायांनी ते घेतलं आणि बालेघाटामध्ये विकण्याकरिता गेले. पण झालं असं महाराज, कर्म धर्म संयोगानं तुकोबरायांना मोबदलाही एवढा भेटला. 200 रुपयाच्या आपल्या भाषेत आता 250 रुपये त्या ठिकाणी फायदे. 250 रुपये तुकोबरायांना भेटलेले 250 रुपये तुकोबरायांनी घेतलं. मला थोडंसं चरित्र फास्ट सांगायचं आहे का तर दिवस आपल्याकडे घेतले. 250 रुपये तुकोबरायांनी जवळ घेतले आणि तुकोबरायांना
इथं काहीतरी खरेदी करावं आणि समोरच एक मोठं नगर आहे आणि नगरामध्ये ते विकाय जावं आणि तिथेही काहीतरी नफा मिळवावा या आशेने तुकोबरायांनी पुढे जाऊ म्हणून तुकोबराय त्या पलीकडे निघाले. परंतु झालं असं, एक ब्राह्मण साधक आहे आणि ब्राह्मण साधकाला माग आपल्या भाषेमध्ये चाबूक असतो ना, चाबूक महाराज, असं चाबूक आहे आणि चाबुकानं एक व्यक्ती मारत होता आणि एक व्यक्ती मारत होता आणि तो दुबळा ब्राह्मण येणाऱ्या जाणाऱ्याकडे हात पसरत होता. का हो म्हणे मला एक तरी आणा द्या, का हो म्हणे मला एक तरी आणा द्या. कसे कसे पैसे गोळा करत होता. तुकोबरायांच्या दृष्टीला पडलं महाराज. तुकोबरायांनी तात्काळ त्या ब्राह्मण भावांकडे गेले, म्हणाला हात जोडला. का हो म्हणे काय अडचण काय झाली? तुम्ही एक व्यक्ती तुम्हाला मारतोय, एक सावकार तुम्हाला मारतोय आणि तुम्ही प्रत्येकाला पैसे मागताय, नेमकं काय केलं? त्या ब्राह्मणाची अवस्था मैपती बाबू वर्णन करतात अशी होती म्हणे की त्यानं कमीत कमी 15 वर्ष दाढी कटिंग केलेली होती. एवढ्या दाढी जटा वाढल्या होत्या. का एवढी केली होती म्हणे? मग त्या ब्राह्मणाला तुकोबरायांनी विचारलं, का म्हणे काय झालं? असा प्रसंग काय झाला? एकानं मारावं आणि तुम्ही पैसे गोळा करावे, असं काय झालं? म्हटल्यानंतर त्या ब्राह्मण व्यक्तीने तुकोबरायांना सांगितलं, नाही म्हणे एका आमच्या गावातल्या पाटलानं मला फसवलं, एका सावकाराने फसवलं, दुसऱ्याचं कर्ज माझ्या अंगलट बसवलं आणि मला ते कर्ज फेडण्याची आता माझी ताकद नाही आहे, माझी ताकद नाही आहे. इतरांना मी मदत मागतोय, गेले 15 वर्ष मी मदत मागतोय, तेवढ्या वर्षामध्ये 250 रुपये माझ्याकडे कर्ज होतं, त्यातले 50 पैसे बसे फुटले. म्हणे आता 200 रुपये अजून मला वाटले. मी काय करेन? प्रत्येक बाजारात पैसे मागे, जेवढे पैसे मोबदल्यात जमा होतील तेवढे पैसे मी या सरकारचं कर्ज देऊन टाकेन म्हणे. तुकोबरायांना ते काही बघवलं नाही महाराज, ते सहन झालं नाही. तुकोबरायांनी सांगितलं, का हो नाही आता यांना मागायची काय गरज आहे? किती दिवस मागणार तुम्ही? एक काम करा म्हणे. तुकोबरायांकडे आले होते किती? 250 रुपये. तुकोबरायांनी ते 250 घेतले आणि त्यातले 200 तर तिथेच देऊन टाकले महाराज. झालं तुकी तातोली देऊन टाकलं महाराज पैसे. त्याचे आता पैसे त्याचे दिले, परंतु आता घरी आता जावं लागेल तुकोबरायांना. आणि आता घरी काय प्रसाद मिळतोय काय माहित आहे का? साधं आम्ही जर एखादी पिशवी दिली, का हो बाजार घेऊन या म्हटलं, तरी गावात वाघ म्हणून वागणारा वाघ सुद्धा महाराज बिबट्याहून बाजार आणतो की नाही? आता घडला प्रसंग असा तुकोबरायांना वाटलं की जर आता मी जर घरी गेलो, माझी जर जिजाबाईची वाट पडली, तरी शाल श्रीफळ देऊन सत्कार तिथंच तयार आहे. तुकोबरायांनी दिनचर्या अशी चालू केली. त्या ब्राह्मणाला सांगितलं, का रे ठीक आहे, माझ्याकडे राहिलेले पैसे थोडेफार आहेत, ते पैसे तू देऊन टाक म्हणे जिजाबाईंना. जिजाबाईंना देऊन टाक म्हटले, ते म्हणले मी काय जाणताय भाऊ तुमच्या, तुम्ही देऊन घ्या. तरी त्यातले एकानं ते देऊन दिले. तुकोबराय काय करायचे? दिनचर्या तुकोबरायांची अशी चालू झाली की आता जिजाबाईची गाठच घ्यायची नाही. पहाटे उठायचे, स्नानविधी आटपायचे आणि स्नानविधी पहाटे उठून आटपून तुकोबराय भजना करता निघून जायचे. स्नान करायचे आणि भजना करता निघून जायचे. स्नान केलं की तुकोबराय भजनाला पळायचे. पुढं असं घडलं महाराज की शेवटी 5व्या दिवशी का होईना जिजाबाईची गाठ पडली. आता ते चरित्रामध्ये जास्त मला वाढवत बसायचं नाही, पण तुकोबरायांनी स्वतःचा आलेला मोबदला सुद्धा त्या ब्राह्मण व्यक्तीच्या कामासाठी म्हणजे कार्यासाठी वापरला. मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं होतं. पण तिथून पुढं तुकोबरायांनी दिले पहिले होते 200 होन, म्हणजे रुपयाचे स्वरूप होन मध्ये त्यावेळी होतं.
त्यातले काही उरलेले जे होणे ते जिजाबाईंना घेऊन द्या म्हणे. आणि तसं 21 वर्ष, किती 21 वर्ष तुकोबारायांनी संसार चिकाटीने केला महाराज. पण अपेक्षित असं यश संसारामध्ये महाराजांना आलं नाही. तिथून पुढं असा प्रसंग घडला की तुकोबारायांचा दिवाळ निघायला चालू झालं. दुष्काळ पडला आणि दिवाळ निघायला चालू. महाराजांनी ठरवलं आता दुष्काळ झालाय आणि तुकोबारायांचे तसे प्रमाण आहे बघा. बरे झाले दिवा निघले दिवाळ परिया दुष्काळे पिढा गेली. महाराज सांगायला लागले बाबा दिवा बरं झालं दिवाळ निघलं. तिथून पुढं दुष्काळ पडला. आता तिथून पुढं अनेक कथा भाग आहेत परंतु त्या कथा आपण कालच्या कीर्तनामध्ये ऐकल्या आणि ती कथा आदरणीय संतोष महाराज यांनी सांगितली आहे. आणि संतोष महाराजांनी सांगितले त्यामुळे आता मी त्या कथेसाठी वेळ देत नाही. मी थोडीशा त्या 2 कथा सोडून पुढचं बोलतो म्हणजे तुम्हाला काहीतरी वेळ आपला जाणार नाही आणि कथा पूर्ण होण्यास थोडीशी मदत होईल. मग तिथून पुढं तुकोबारायांनी ठरवलं आता इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत दुष्काळ पडेपर्यंत तुकोबारायांच्या पूर्वार्ध आहे. 21 वर्षाच्या तुकोबारायांच्या 21 वर्षी दुष्काळ पडला आणि इथं आपलं या चरित्राचं पूर्वार्ध संपलं. आता उत्तरार्ध इथून पुढे चालू होते. संसाराचा काळ तुकोबारायांनी पाहिला पण संसारामध्ये चिकाटीने 21 पर्यंत संसार केला परंतु अपेक्षित असं असणारं फळ मोबदला त्या ठिकाणी मिळालं नाही. महाराज तुकोबारायांनी ठरवलं आता काय करायचं इथून पुढं की आता आपण परमार्थाला लागायचं. तुकाराम महाराज 21 वर्षापासून आता पुढे 21च्या पूर्ण परमार्थाला लागले. भंडारा भरड आणि भामचंद्र या 3 डोंगरावरती जायचे तपश्चर्या करायचे. 3 डोंगरावर जायचे तपश्चर्या करायचे आणि तपश्चर्याचं फळ तुकोबाराय एकदा बसले ना महाराज. तपश्चर्या करायला एकदा बसले की तुकोबाराय लवकर उठत नव्हते. आता इथे थोडासा वाद आहे की वाद म्हणजे थोडीशी शंका अशी आहे की तुकोबारायांना पहिलं दर्शन भंडाऱ्यावर की मुराड्यावर झालं. पहिलं दर्शन महाराज पहिल्यांदा भामचंद्र डोंगरावर तुकोबाराय गेले तपश्चर्या करता बसले आणि तिथं भामचंद्र डोंगरावरती तुकोबारायांनी 15 दिवस अनुष्ठान केले की मला भगवंताचं दिव्य दर्शन व्हावं. काय 15 दिवस अनुष्ठान केलं. जगन्नियंता मला भेटला पाहिजे आणि त्याचं मला दर्शन घडलं पाहिजे. आणि आता 15 दिवस ओलून गेले. महाराज भामचंद्र डोंगरावरती अनुष्ठान करायला बसले. घडला प्रसंग असा महाराज देवाला तर भेटायचं आहे. देव तुकोबारायांची भेट घ्यायची आहे परंतु देव साक्षात स्वरूपात भेटत नव्हता. देव काय करायचा कुठंतरी वेलचवाचं रूप घ्यायचं तुकोबारायांच्या भेटीला यायचं. तुकोबा मी आलोय. तुकोबा मी आलोय. देव कुणाचं तर स्वरूप घ्यायचा कुणाचं तर रूप घ्यायचा तुकोबारायांना भेटा यायचा. महाराज आता तुकाराम महाराज काय सांगू पुरुष होते का? देव किती का वेळेला भेटा येईना स्वरूपाला येईना. तुकोबाराय म्हणायचे देवा असली भेट मला नको आहे. अरे इथं दगड उचलला की 4-5 खेकडे कधी निघलेले कळत नाही कधी विंचू निघलेले कळत नाही. हे नको तुझं रूप हे सगळं नको मला हवंय आणि त्या रूपामध्ये मला तुला बघायचं. आणि ठरल्याप्रमाणे इकडं जिजाबाईंनी कान्होबारायांना सांगितलं काय करा म्हणे आज बरेचसे दिवस झाले तुकोबाराय घरी आले नाही. जावा म्हणे हुडका. तुकाराम महाराज कुठं बसलेत कुठं भजन करत बसलेत बघा आणि घेऊन या म्हणे त्यांना. ते काळ गेला महाराज आणि इकडं कान्होबारायांनी सगळीकडे फिरले आणि कुठं तुकोबाराय म्हणून बघायला आले त्यावेळेस
सगळे डोंगर फिरले आणि भामचंद्र डोंगरावरती आले. आणि भामचंद्र डोंगरावरती आल्यानंतर इकडं सगळे रूप देवाने घेतले. मग तुकोबाई काही म्हणायला तयार नाही म्हणून देवाने प्रत्यक्ष भेट घेतली. भगवान परमात्मा स्वतः प्रत्यक्ष तुकोबाईंच्या भेटीला आला. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव. तुकोबाईंच्या भेटीला भगवान परमात्मा आलेला आहे आणि तो प्रसंग एवढा गोड आहे. देव तुकोबाईंना बोलतात, तुकोबाई देवाशी संवाद साधतात. एकामेकाचा संवाद चालू आहे आणि तेवढ्यात कानोबार आहे, तेवढ्यात कानोबाला या डोंगरावरती पोचलेले आहेत. आणि डोंगरावरती पोचलेल्या कानोबाराने घडलं असं महाराज प्रत्यक्ष डोळ्याने तुकोबाईंचा देवाचा संवाद झाला. आणि देवाचा संवाद चालू आहे, देवाचा संवाद चालू असं तुकोबाईंचा देवाचा संवाद चालू आहे. कानोबाराने प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं आणि कान्होबा यांनी देवाला विनंती केली, देवा धन्य आहे मी. का धन्य आहे? अरे ज्या कुळामध्ये मी जन्माला आलोय ना, तुकोबाईंपेक्षा माझं भाग्य जास्त आहे. का? तुकोबाईंचा भाऊ म्हणून जन्माला आलो महाराज. का? माझ्या तुकोबाईंची ताकद प्रत्यक्ष जगनीय त्याला समोर बसून बोलवायची आहे हे आम्हाला माहीत होतं. आणि हे मला माहीत नव्हतं देवा, आमच्या तुकोबाईंची ताकद एवढी मोठी आहे. दिव्य देवाचा आणि तुकोबाईंचा संवाद ऐकला आणि तिथून पुढं कान्होबारायाने अभंग रचना चालू केली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या पाठातले अभंग आहेत पण आपल्याला माहित नाहीत की ते अभंग कोणाचे आहेत. आपण काकड्यात वगैरे म्हणणारे नित्याचे अभंग आहेत पण ते आम्हाला माहित नाही ते अभंग कोणाचे आहेत. तुकया बंधू म्हणे भावा आलं किती ओळखून जायचं त्या अभंग कान्होबारायांचे, तुकाराम महाराजांच्या आपल्या बंधूंचे. पण ते आता म्हणणाऱ्यांनाच माहित नाही की हा अभंग कोणाचा. हा लय मोठा गोड. तिथून पुढे कान्होबाराय पण तुकोबारायांच्या सेवेमध्ये लागले आणि भक्तीमध्ये लागले. आणि एक दिवसाचा प्रसंग घडला की महाराज भक्तीमध्ये लागलेले आहेत. आणि पुन्हा महाराजांनी विचार केला, भामचंद्र डोंगर, बंधारा डोंगर आणि मोहेरा डोंगर तिन्ही डोंगरावरती महाराज जायचे आणि तपस्या करता बसायचे. एक दिवशी प्रसंग असा घडला, बंधारा डोंगरावर महाराज आले आणि बंधारा डोंगरावरती तपस्या करत महाराज बसत. एक दिवशी आई साहेबांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला की महाराज तुम्ही पहाटे उठता आणि नामस्मरणाकरता कोणत्या डोंगरावरती जाता हे आम्हाला काही समजत नाही महाराज. परंतु अडचण अशी येते की तुम्ही डोंगरावरती नामस्मरण करायला जाताना दुपारचं भोजन घेऊन येताना मला, म्हणजे सकाळचं भोजन घेऊन येताना मला अडचण अशी वाटते की कोणत्या डोंगरावरती गेला. तिन्ही डोंगरावरती फिरावं लागतंय आणि तिन्ही डोंगरावरती फिरून शेवटी तुम्ही कोणत्या तरी एका डोंगरावर असता. पण तोपर्यंत यायला खूप उशीर होतोय. तुम्ही जाता, तुम्हाला परमार्थ करायला मी अडवत नाहीये किंवा माझा विरोध तुम्हाला नाही. आता जिजाबाईचा विरोध महाराज तुकोबारायांना कधीच नव्हता. तुकाराम महाराजांना जिजाबाईंचा विरोध कधीच नव्हता. विरोध जिजाबाई फक्त देवाचा करत होती, नाही इतर कुणाचाच करत नव्हती. महाराज करत होती का? आईसाहेब विरोध कुणाचा करत नव्हत्या. देवाच्या मात्र चुकवत नव्हत्या. आई साहेबांनी तुकोबारायांना सांगितलं काय करा म्हणे, तुम्ही जा, काही हरकत नाही माझी, जरूर जा, तुम्ही तपस्या करता जरूर जा, परंतु जात असताना एक काम करत चला की मला सांगत चला आज कोणत्या डोंगरावर गेलो, उद्या कोणत्या डोंगरावर चाललाय, म्हणजे मला समजल तुम्ही नेमकं कोणत्या डोंगरावरती तपस्या करता गेला. आणि मला येताना काहीतरी भोजनाचा, मला येताना भोजन घेऊन येते. घडलं असं महाराज तुकोबारायांनी सांगितलं एक सोपं काम आहे. कोणतं काम? तुकोबारायांनी फोन करा म्हणले असतील का? नाही महाराज. तुकोबारायांनी सांगितलं तिन्ही डोंगराच्या वाटेवर यायचं, तिन्ही डोंगराची माती उचलायची आणि तिन्ही डोंगराची माती हातात घ्यायची, फक्त माती घेऊन कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघेल ना समजून चालायचं म्हणजे मी त्या वातीतून गेलोय आणि त्या डोंगरावरती गेलोय महाराज.
अहो काय भाग्य आहे माझ्या जगद्गुरु तुकोबांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलू देते माय बा. पण शोकांतिका सांगा महाराजांची तुवाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत. आम्ही किती वेळा सांगितलं बाबा नामस्मरण करत चला, कधी मध्ये बसल्यानंतर टाळ्या वाजवत चला, मधली भजन म्हणत चला. तुमचं आपलं असं निवांत चालू आहे की जणू सगळं आम्हाला गुंत दिले. मधली भजन वगैरे टाळ्या वाजवून म्हणत चला. महाराज आपलं चरित्र चिंतन चालू होतं की आई साहेबांना सांगितलं त्या मातीतून माती घ्यायची, मोठ्या कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघेल ना त्या मातीतून मी गेलो असं समजायचं. आणि तशा आई साहेब भंडारा डोंगरावरती आल्या आणि भंडारा डोंगरावरती येत असताना अडचण अशी झाली. महाराज दुपारचं भोजन घेऊन येत असताना आपल्याकडे त्याला एक मोठा काटा असतो, त्याला काय म्हणतात आपल्याकडे, तो काटा होता. आणि आई साहेब भंडारा डोंगरावरती चढू लागल्या. दुपारचं भोजन घेऊन येत असताना असा प्रसंग घडला की आई साहेबांना तो काटा पायात घुसला. माणूस एवढा पायात घुसला, खालून घुसलेला काटा वर आला, सगळा पाय रक्त बंबाळ झाला. महाराज पायामधून रक्त वाहत होत. पण पहिल्या काळामध्ये काही स्टीलचे डबे नव्हते महाराज. पहिल्या काळामध्ये गाडी होतं, गाडग्यामध्ये सगळं साहित्य होतं, एका भोपळ्यामध्ये पाणी होतं आणि सगळं ते डोकं आपल्या डोक्यावरती होतं. पण काटा घुसला आई साहेबांना आणि आई साहेबांच्या ते डोक्यावरचं टोपलं सगळं खाली पडलं. पाणी होतं तोही भोपळा फुटून गेला. आता भोपळा ते सगळंच फुटलं आणि सगळंच फुटल्यानंतर आई साहेबांनी ते सगळं खाली ठेवलं. आई साहेब खाली बसल्या. आता देवाला इकडं काय करावं आणि काय करू नये हे समजा महाराज. देव लगेच एका गुरुराखीच्या स्वरूपामध्ये प्रकटले. देवाने गुरुराख्याचा वेश घेतला आणि देव गुरुराख्याचा वेश घेऊन तिथं आई साहेबांकडे आला. आई साहेबांना म्हणू लागला, काय झालं, पायात काटा घुसला का? आई साहेब म्हटले, हो काटा घुसला. तू कोण रे बाबा? मी कोण? इथला गुरुराखी आहे मी. आता गुरुराखी कोण होता तो महाराज? कोण होता? तुम्ही म्हणाल जो देव. आणि एक सांगू महाराज, खरं देव संतांना जेवढं घाबरत नाही ना महाराज, तेवढं संतांची सेवा करणाऱ्याला मात्र नक्की देव घाबरतो महाराज. जेवढं देव जगद्गुरु तुकाराम महाराजांना घाबरत नव्हता ना महाराज, तो देव मात्र जिजाबाईला एवढा लटालटा कापायचा महाराज, काही सांगायला सोय नाही. जिजाबाई असा प्रसंग आला की देव उभाच का? ती माई माझ्या तुकोबराईची सेवा करते आहे, माझ्या तुकोबराईची सेवा करते ही भावना देवाच्या मनामध्ये होती महाराज. तो काटा खालनं घुसलेल्यावर देवाने पाहिला. देवाने सांगितलं, काटा काढू का? नाही साहेब म्हटले, अरे तुला काढता येईल का? आता महाराज तो बाबा काय सामान नाही का? तो म्हटला, हिरण्यकशाचा बी काटा मीच काढलाय, कंसाचा काटा मीच काढलाय. अरे असल्या भल्याभल्यांचे काटे मी काढले तर हा काटा किती लांब आहे? अहो नाही, त्याची काटा काढणाऱ्याची माणसं, काटा काढणाऱ्याला देवाला एक काटा काढणं किती अवघड होतो महाराज. आता देवाचा त्यावेळेचा संवाद महिपती बाबा वर्णन करतात बघा. महिपती बाबाने काटा असं सांगितलं की तो का देवाने असंच केलं म्हण. देवाचे मांडी घालून खाली बसले ना. बघा काय अधिकार आहे जिजाबाईंचा. जिजाबाईंचा काय अधिकार आहे? देव मांडी घालून बसलेले आहेत आणि मांडी घालून बसलेल्या देवाने जिजाबाईंचा पाय हातामध्ये घेतलेला आहे आणि आपल्या मांडीवर ते पाय ठेवलेलं आहे महाराज. काही सामान्य अधिकार असेल काय? आणि मांडीवर पाय ठेवून
देवाने हळूच काटा काढायला सुरुवात केली महाराज. आणि एका सेकंदामध्ये काटा नाहीसा झाला. आणि लगेच जिजाबाई म्हणतात या काटा काढलेलाही समजला नाही म्हणजे रे. देव म्हटला मी भल्या भल्याचा काटा काढला. जिजाबाईने ओळखलं ही गुरु राखी नसून कोण आहे, हा देव आहे. देवाने लगेच जिजाबाईने आपली धार चालू केली. माझा पती वेडा केला म्हणे, तुला काही समजतं का नाही, आणि काही काही शोध लावतो म्हणे. बर बोलवले मी येतो म्हणे, अजून आमच्या काही पाहू नाही का बाबा. जिजाबाईंचे उद्गार आहेत महाराज. जिजाबाईंनी चालू केलं. जिजाबाईंनी ओळखलं हा जगत नियंत्रण आहे. शेवटी ही स्वारी डोंगरावरती आली. आणि तुम्हाला सांगू, तुम्हाला हे गोष्टी माहीत नसतील मायबाप, त्या विहिरीचे जाऊन दर्शन तुम्ही करून घेऊन या. आपल्या इथे समोर विहीर आहे. एक सांगू, तुकोबरायांच्याकडे भेटीला जिजाबाई आलेल्या आहेत. जिजाबाई बरोबर जगत नियंता आहे. आणि या दोघ जणांची स्वारी तुकोबरायांकडे आल्यानंतर तुकोबराय वर्णन करतात. मेमरी बाबा असं म्हणतात की बाबा त्यावेळी काळाचं बोलणं की आज आग आणि पाणी सोबत येणं काही अवघड आहे. कसं काय म्हणे, असं आश्चर्य कसं घडलं. आगत पाण्यात सोबत आलं म्हणे भेटीला. आता आगीचं पाण्याची काही बराबर येऊ शकते का महाराज. पण आज हे दोन व्यक्ती एकत्र येणं सोपं नाही. ते म्हणतात ना, दोन व्यक्ती येणं एवढं लवकर सोपं, जवळ येणं एकत्र येणं काही सोपं नाही. पण कसं काय आज देव आणि जिजाबाई कसं काय सोबत आल्या म्हणे. तुकोबाईंना आनंद वाटला का देव आणि जिजाबाई सोबत आल्या. शेवटी तुकोबाईंपर्यंत आल्या. तुकाराम महाराजांना बसवलं. तुकोबाईंनी देवाला हात जोडले. देवाला सांगितलं, देवा कसं काय येणं केलं म्हणे. असं लगेच देवाने सांगितलं म्हणे, महाराज आई साहेबांच्या पायामध्ये काठा घुसला होता, तो काय करता आलो. पण आता झालं म्हणे. आता जिजाबाईंनी एकच भाकर आणली होती महाराजांना. किती? एकच भाकर होती महाराज. एक आणलेली भाकर आता जेवणात करता आले म्हणल्यावर जेवाय बसणं काम आहे की नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, चला म्हणे जेवाय बसू आता. आणि असं म्हटल्यानंतर लगेच जिजाबाईंचे उद्गार आहेत म्हणे, याला काही काम नाही म्हणे, तुम्ही आपलं जेवण घ्या म्हणे, याच्या काही नावाला लागता म्हणे, त्याला काही काम आहे नाही. तो असाच असतो म्हणे, असाच जातो म्हणे. तुकाराम महाराज म्हटले, नाही आज मी एकटा नाही जेवत किंवा जिजाबाई आपण दोघेही नाही जेवायचं, आज जेवायचं तिघजण म्हणे. आता जिजाबाई म्हणे, मी एक भाकर आणली आणि ते पण अर्धे अर्धे आपण खाण्यासाठी आणले. मी नाही याला वाढत म्हणे. मी कशाला वाढू म्हणे याला, मी वाढत नाही, याला अशी सवय आहे म्हणे. द्रौपदीच्या घरी जातो, काहीतरी मागतो, विदुरांच्या घरी जातो, नाही मला भूक लागली म्हणतो. रात्री अपरात्री याला कुठे जायची सवय आहे म्हणे, काही जातो, कुणाकडे जातो. आता गरीबाच्या विदुर काकाच्या घरी जातो, विदुर काकाची सावधान, याला कुठलं खाऊ घालायचं खातो, आणि याला सवयच आहे म्हणे, जुनी सवय आहे. कुठेही जातो, काही मागतो म्हणे, त्याला नाही देत म्हणे. महाराज त्याच्या पाठीमागे तुला भाव होता आणि अधिकार मोठ्याची सवय. देव तो ऐकून घेत होता महाराज. देव तो ऐकून घेत होता. देव जर तसं पाहिलं ना, मित्राच्या घरी का जात होता. देव फक्त प्रेमाचा भुकेल आहे महाराज. आता तुकोबाईंनी सांगितलं, नाही ते ताकद करा म्हणे. आता तुकोबाईंनी आता एकच भाकर होती, काही चतकोर तर वाढू शकत नाही. पण आता तुकोबाईंची पत्नी म्हणजे जिजाबाई पतिव्रता होत्या महाराज. पती जेवल्याशिवाय जेवण करत प्रवास गुरु महाराजांनी सांगितलं, जर उशिरा जर आले तर आपण जेवायचं थांबतो भाऊ. थांबत नाही महाराज. रात्री उशीर झाला हो, काय करायचं म्हणून आपण चालू करतो महाराज. पण जिजाबाई तिचा पतिव्रता होता नाही. जिजाबाईंनी एक भाकर होती, अर्धी भाकर केली, अर्धी देवाला वाढली आणि अर्धी तुकोबाईंना वाढली महाराज. अर्धी देवाला वाढली आणि अर्धी तुकोबाईंना वाढली आणि दोघांचं जेवण चालू झालं महाराज.
आणि आता दोघांचं जेवण चालू झाल्यानंतर तुकोबारांनी सांगितलं जिजेबाई, जिजे तुम्ही पण घ्या थोडस. आई साहेबांना म्हटलं तू पण घे. पण आई साहेबांनी काय केलं, आई साहेब म्हटल्याला टोपल्यात काय राहिलं का घ्यायला? जी एक होती त्यात ते अर्धी तुम्ही घेतली ना अर्धी दिली म्हणे याला. आता काय घ्यायचं, याला नाही तसली सवय आहे म्हणे, कुठून येतो काही करतो. आता जिजाबाईंच्या त्या काळच्या सेवा चालू झाल्या. पण प्रसंग सागरला देवाने सांगितलं नाही म्हणे टोपल्यातली भाकर संपलेली नाहीये. बघा म्हणे देवाने महाराज फक्त त्या टोपल्याकडे दृष्टी ठेवली आणि दृष्टी ठेवता बरोबर टोपलं महाराज पंचपक्वानाने भरून घेतलं. पंचपक्वानाने भरून निघालं टोपलं. टोपल्याचा सुगंध सगळीकडे पसरला. अहो देवाने निर्माण केलेलं अन्न आहे महाराज ते काही सामान्य असेल का महाराज? काय नशीब होतं आमच्या जिजाबाईंचं, आईसाहेबांचं, आईसाहेबांचं महाराज. प्रत्यक्ष देवाला शिव्या द्याव्या, देवाने पायकून घ्यावे. देवाला नाही ते बोलावं आणि देवाने म्हटलं पायकून घ्यावं. अधिकार काही सामान्य नव्हता. घडलं असं महाराज. जिजाबाईंना सांगितलं ते टोपल्याकडे जावा, टोपलं उघडा आणि टोपलं उघडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्यामध्ये काही पंचपक्वान्न. जिजाबाई त्या टोपल्याकडे गेल्या आणि टोपलं उघडता बरोबर महाराज पंचपक्वान्न त्यामध्ये दिसले. जिजाबाईंनी पोटभर जेवण केलं महाराज. आणि पोटभर जेवण करून जिजाबाईंनी आता जेवणाचं भागलं महाराज. आता जेवणाचं भागलं, परंतु सगळ्यात मोठी एक अडचण कोणती? जेवण झालं जरी खरं असलं तरी पाणी कुठलं प्यायचं? येताना काटा घुसल्यानंतर तो भोपळा पडला. भोपळा पडल्यामुळे भोपळ्याचं पाणी साठून गेलं, पाणी नाहीस झालं. आता करायचं काय? त्यावेळेस जिजाबाई साहेबांनी सांगितलं देवाबाई पाणी नाही म्हणे, आता पाणी आपल्या आपल्या घरी जाऊन प्या म्हणे तुम्ही. तर देवाने सांगितलं नाही म्हणे, काम कर आईसाहेब, एक काम करा. समोर जंगलात विहीर दिसते ना महाराज, विहीर तिथे चीप होती दगडाची. दगड होता आणि दगड होता. देवाने सांगितले काम करा म्हणे, काय कर आईसाहेब त्या दगडाकडे जावा आणि दगड फक्त आपल्या हाताने सरकावा म्हणे. त्या दगडाची चिप फक्त तुम्ही काढा आणि चिप काढता बरोबर त्या दगडातून एक झरा वाहतोय म्हणे. झरा काय? झरा वाहतोय आणि त्या झरा वाहतोय झरा, तो पाणी इकडं तिकडं सारा म्हणे आणि त्यात पाणी भरून घेऊन या म्हणे. आईसाहेब गेल्या आणि दगड महाराज सरकवला. सरकवता बरोबर पाण्याचा झरा निघाला महाराज. तिथून पाण्याचा झरा निघाला आणि ते पाणी आईसाहेब घेऊन आले आणि येताना विचार करू लागल्या काय करावं म्हणे. हा कुठं तर चिनला बिनला जाऊन आलाय म्हणे, नेपाळी विद्यानं ग्रहण केले त्या म्हणे, काही करतो म्हणे हा. काही याला काय जादू बिदू शिकून आला की काय म्हणे. बरोबर ती कुठं तर जाऊन कुठं काटा आजाद काढतो, कुठं दृष्टी फेकता बरोबर जेवण तयार करतो ते पंचपक्वान्नाचं करतो आणि कुठं दगडातून चिपीतूनच पाणी काढतो म्हणे. महाराज हा कुठं तरी काहीतरी शिकून आलाय म्हणे हा. आता गुरुवारी चंद्रशेखर महाराज नेहमी सांगतात की आईसाहेब जिजाबाईंना त्यावेळेस म्हटल्या म्हणे, जिजाबाई आईसाहेब देवाना म्हणू लागल्या म्हणे हा काळा कुठेतरी काहीतरी शिकून आलाय, जादू शिकून आलाय म्हणे, एका सेकंदामध्ये काही तयार करतो म्हणे. इथपर्यंत जिजाऊ आईसाहेब बोलत होत्या महाराज. अधिकारच तेवढा मोठा होता आणि पाणी निघलं महाराज आणि तिथेही दिव्य दर्शन देवाचं तुकोबारांना झालं. आता तिथून पुढे काळ असा झाला की महाराजांचा परमार्थ वाढू लागला. परमार्थ एवढा वाढत आला. आता हे उर्वरित चिंतन आपल्याला पाहायचं आहे, पण सगळे एकदा भजन करू आणि नंतर उर्वरित चिंतन. श्री